ज्यांच्या जोडीला प्रत्येक जण बसलाय प्रत्येकाला कदाचित चांगलं माहित आहे आपली दोस्ती कशी आहे. शोलेची दोस्ती आहे, त्यामुळे त्या शोलेच्या दोस्तीमध्ये कधी काय तुला तर माहित आहे ना, त्यामुळे समोरच्याला जास्त धोका आहे असं मला स्वतःला वाटतं. खरं तर काय समाज माध्यमांमध्ये बऱ्याच बातम्या आल्या का भाजप, शिवसेना, मनसे आणि भाजपच्या आमदारांनी जो सांगितला आहे का जय आणि वीरूचे मैत्रीचा किस्सा. मला तर हे सांगायचं आहे का 30 वर्ष तर ते एकत्रच मैत्रीमध्ये होते ना, तेव्हा मैत्री आठवली नाही. आणि आज जेव्हा आमची नवीन मैत्री झालेली आहे तर ही मैत्री तुम्हाला आठवते आणि धोका देणार म्हणून सांगते. ते तुमच्या आपसमधला जो वाद आहे आधी तो पहिला निस्तरावा आणि नंतर बाकीच्यांना आपण उपदेश द्यावा. आज डोंबिवली शहराची काय परिस्थिती झालेली आहे. आज ईस्ट वेस्टचा ब्रिज 11 वर्ष झाले बंद पडला आहे. डोंबिवली शहराचे रस्ते आज खड्ड्यांनी भरलेले आहेत. रिक्षावाल्यांचा त्रास आहे, फेरीवाल्यांचा त्रास आहे. हे मैत्री आणि दुश्मनांपेक्षा एक समाजाने आपल्याला जे निवडून दिलेलं आहे इथलं लोकप्रतिनिधी म्हणून, ते डोंबिवलीसाठी काहीतरी करा. किमान आज 20 वर्ष झाले आहे ती परिस्थिती आहे इथे. काय पुन्हा आपण बरोबर आहे, कारण आज तुम्ही बघाल तर डोंबिवली शहरामध्ये सगळे मैदान चोरलेत या लोकांनी. शहरामध्ये मैदान राहिलेत का? नेहरू मैदानचं काय केलं, सावरकर उद्यानचं काय केलं. आता परवा 20 तारखेच्या महासभेमध्ये तर अख्खा चिट्टा आला आहे कसे कसे मैदान या लोकांनी लाटलेत म्हणून. त्यामुळे ते बोलले ते बरोबर आहे.